आता तुकाराम महाराजांनी हा जो काही उपदेश केलेला आहे की आता तरी पुढे तुम्ही आयुष्याचा काय नाश करू नका, अत्यंत दुर्मिळ असलेलं अशा प्रकारचं आयुष्य तुम्हाला मिळालेलं आहे, हा नरदेह मिळालेला आहे आणि या नरदेहात येऊन जर काही करायचं असेल तर सगळ्यात म्हणजे महत्वाचं तुमचं हित होईल अशा प्रकारचा मी उपदेश सांगतोय. आणि तो जर का कोणता असेल तर ते म्हणजे आपापलं चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. समर्थांना साष्टांग नमस्कार करते. माझे सद्गुरु परमपूज्य आनंद योगी डॉक्टर काका यांना देखील साष्टांग नमस्कार करते. ग्रंथराज दासबोध वाङ्मयी मूर्ती असलेल्या समर्थांना म्हणजेच दासबोधाला साष्टांग नमस्कार करते. आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती या नायाने आपल्या सगळ्यांनाही विनम्र अभिवादन करते. आदरणीय सीमाताई इनामदार आपल्या अद्वैत चिंतन वर्गाच्या दुसऱ्या आचार्य त्यांना देखील सादर नमस्कार करते. आणि आपण आता चिंतनाला प्रारंभ करणार आहोत. आज आपल्याला 2 समास बघायचे आहेत. मगाशी स्नेहलताईंनी सांगितल्याप्रमाणे वास्तविक पाहता हे दोन्ही समास जे काही आहेत या दोन्ही समासांमध्ये नेमकं अशुद्ध ज्ञान कशाला म्हणतात, कारण शुद्ध ज्ञानाचा समास आणखीन 2 म्हणजे उपदेश लक्षण आणि बहुधा ज्ञान निरूपण यानंतर येणारा जो समास आहे तो म्हणजे शुद्ध ज्ञानाचा समास आहे. पण शुद्ध ज्ञानाकडे वळण्यापूर्वी समर्थाने आधी अशा पद्धतीने हे 2 समास की उपदेश खरा कोणता आहे आणि खरं ज्ञान सुद्धा कोणतं आहे हे नंतर त्या ठिकाणी समर्थ सांगणार आहेत. पण सुरुवातीला की अशा पद्धतीचा एक उपदेश सुद्धा असतो आणि तो उपदेश ती जी काही या उपदेश लक्षण या समाजात सांगितलेली समर्थाने सांगितलेली ही जी काही पद्धत आहे अर्थात अध्यात्म मार्गाला लागल्यानंतर साधारणतः बहुतांशी श्री गुरु जे काही आहे ते मंत्राचा उपदेश देतात आणि त्या दृष्टिकोनातून तो बरोबर पण आहे. पण सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर शुद्ध ज्ञानाचा उपदेश जो काही आहे तो उपदेश म्हणजेच तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाशिवाय अध्यात्म ज्ञान जे काही आहे त्याचा अनुभवाची पातळी जी काही आहे ती अनुभवाची पातळी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून सुरुवातीला मंत्राचा उपदेश काही श्री गुरु आपल्याला करताना दिसतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो काही उपदेश असतो तो म्हणजे शुद्ध ज्ञानाचा म्हणजेच सोहम साधना किंवा त्या ठिकाणी तत्वमसी सारखे महावाक्य जे काही आहे त्या महावाक्याचा उपदेश त्या ठिकाणी सद्गुरु जे काही आहे. म्हणून मंत्रादी उपदेश करणारे ते श्री गुरु असतात आणि महावाक्याचा उपदेश करणारे सद्गुरु असतात की जे जीव ब्रह्मैक्याच्या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात. सुरुवातीला आपल्याला उपदेश लक्षण हा समास बघायचा आहे आणि या उपदेश लक्षणामध्ये समर्थांनी कशा पद्धतीने श्री गुरु उपदेश करतात याचं मार्गदर्शन जे काही आहे ते मार्गदर्शन समर्थांनी केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ आता या ठिकाणी इथे सांगतात आहेत या समासाचं नावच उपदेश लक्षण आहे. आपण व्यवहारामध्ये सुद्धा बघतो की सतत एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उपदेश करताना आपल्याला दिसत असते. विशेष करून आई वडील म्हणजे मोठी माणसं जी असतात ती लहानांना म्हणजेच मुला मुलींना वगैरे उपदेश करताना दिसतात. भाऊ भावाला देखील उपदेश करत असतो, बहीण बहिणीला उपदेश करत असते, भाऊ बहिणीला किंवा बहीण भावाला उपदेश करताना दिसतोय आणि सासूने तर सुनेला उपदेश करायचाच असतो, तो तिचा अगदी हक्कच असतो. शिक्षक विद्यार्थ्यालाही उपदेश करताना दिसतात. अर्थात हे सगळे उपदेश जे काही आहेत आतापर्यंत आपण ज्या ज्या संदर्भामध्ये कोण कोणाला उपदेश करतं या संदर्भामध्ये जे काही बोललो तर ते सगळं व्यवहारातील हा उपदेश व्यवहारापुरता महत्वाचाही असतो, नाही असं नाही, पण व्यवहारातील उपदेशाला मूल्य आहे पण मर्यादाही देखील आहे. उपदेश कधी दाटून केला जातो, कधी हक्काने केला जातो तर कधी प्रेमानेही केला जातो. एक अनुभवी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा उपदेश करते तेव्हा अर्थातच त्यात काही प्रमाणात तथ्यही असतं आणि हितही दडलेलं असतं.
पण ते अंतिम हित असेल असं मात्र नाही. ते व्यवहारातल्या हिताच्या दृष्टिकोनातून तो उपदेश केलेला असतो, की जसे आई वडील मुलाला उपदेश, मुलीला उपदेश करतात, तेव्हा व्यवहाराच्या दृष्टीने केलेला तो उपदेश असू शकतो. आणि तो त्या ठिकाणी की त्यात हितही काही प्रमाणामध्ये दडलेलं असतं, त्या उपदेशामध्ये काही तथ्यही असतं, पण अंतिम हित दडलेलं असं आपल्याला त्या उपदेशामध्ये पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे ती दुसरी व्यक्ती सुद्धा तो उपदेश मनावर घेईलच असंही सांगता येत नाही. पण संत आम्हाला मात्र जे काही उपदेश करतात, तो संतांनी केलेला उपदेश मात्र केवळ निस्वार्थ बुद्धीने केलेला असतो आणि तो आमच्या अंतिम हिताचाही असतो. तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. आता तुकाराम महाराजांनी हा जो काही उपदेश केलेला आहे की ते म्हणताहेत की आता तरी पुढे तुम्ही आयुष्याचा काय नाश करू नका, अत्यंत दुर्मिळ असलेलं अशा प्रकारचं आयुष्य तुम्हाला मिळालेलं आहे, हा नरदेह मिळालेला आहे, आणि या नरदेहात येऊन जर काही करायचं असेल तर सगळ्यात म्हणजे महत्वाचं किती म्हणजे संतांनी नम्र व्हावं. आणि संतांनी नम्र होऊन कशा पद्धतीचा उपदेश करावा, तर तुकाराम महाराज इथे त्या ठिकाणी इतक्या त्या ठिकाणी काय म्हणताहेत, तर सकळांच्या पाया माझे दंडवत, स्वतः नमस्कार करतायत सगळ्यांना आणि ते म्हणतायत की अरे तुमचं हित होईल अशा प्रकारचा मी उपदेश सांगतोय, आणि तो जर का कोणता असेल तर ते म्हणजे आपापलं चित्त शुद्ध करा, आणि म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. देवाचं चिंतन केल्याशिवाय तुम्हाला परमेश्वर प्राप्तीचा लाभ जो काही आहे तो होणार नाही, किंबहुना देवाचं चिंतन केल्याशिवाय तुमचं चित्त जे काही आहे ते चित्त सुद्धा शुद्ध होणार नाही. आणि चित्त शुद्ध करण्यासाठीच देवाचं चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी अतिशय छान उपदेश केलेला आपल्या लक्षात येतो. असा हा संतांचा तळमळीने केलेला उपदेश असतो, आणि खरं पाहिलं असतात ते आमच्या अंतिम कल्याणाचा उपदेश करत असतात. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की समर्थांनी हा जो काही उपदेश केलाय, खरं समर्थांना कोणता उपदेश करायचा आहे? सत्शिष्याला. कारण मागच्या वेळेस आपण सत्शिष्याची लक्षणं पाहिलेली आहेत, सत्शिष्य कसा असतो या संदर्भातली आपण सगळी लक्षणं बघितली, आणि ती लक्षणं पाहताना आपल्या लक्षात आलं की समर्थांना जो काही उपदेश करायचा आहे त्या सत्शिष्याला, तर तो उपदेश म्हणजे शुद्ध आत्मज्ञानाचा उपदेश त्यांना करायचा आहे. पण एकदम समर्थ शुद्ध आत्मज्ञानाचा उपदेश करत नाही, कारण त्याच्यात म्हटलेलंच आहे, पहिल्याच समासात म्हटलेलं आहे की शुद्ध उपदेशाचा निश्चय बोलीला असे. पण समर्थांनी मात्र आता हे जे काही 2 समास आपण पाहणार आहोत त्यात उपदेश लक्षण आणि बहुधा ज्ञान निरूपण या दोन्ही समासांमध्ये जे काही जो काही उपदेश केलेला आहे तो मात्र समर्थांनी केलेला उपदेश तो मंत्रोपदेश, म्हणजे काही लोक मंत्रोपदेश करतात, अर्थात तो मंत्रोपदेश देखील अत्यंत उपयुक्त असतोच असतो, तो योग्यच उपदेश असला तरी सुद्धा जोपर्यंत खऱ्या अर्थाने महावाक्याचा उपदेश केला जात नाही तोपर्यंत, म्हणजे तत्वमसी सारख्या महावाक्याचा उपदेश केला जात नाही तोपर्यंत शुद्ध ज्ञान प्राप्ती जी काही आहे ती शुद्ध ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही. किंवा सोहम साधनासारखा उपदेश सुद्धा सद्गुरु जे काही आहे ते सद्गुरु आपल्याला करतात, आणि तो उपदेश करून आपल्याला शुद्ध ज्ञानाकडे नेण्यासाठी त्यांनी तशा प्रकारचा उपदेश केलेला असतो. आता समर्थ आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात की ऐका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे, सांगता ते असाधारणे परी काही एक सांगो. आता समर्थ या ठिकाणी जो काही उपदेश करतायत आणि उपदेशाच्या संदर्भामध्ये श्री गुरु त्यांच्या शिष्यांना कशा पद्धतीचा उपदेश करतात, त्या उपदेशाच्या संबंधी सुद्धा अनंत प्रकारच्या त्या उपदेश तो कशा पद्धतीने असतो,
आणि किती वेगवेगळ्या मंत्रांचा उपदेश सुद्धा प्रत्येकाच्या पिंडानुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने संतांनी काय केलेला असतो, तो उपदेश केलेला असतो. आणि तो उपदेश म्हणजे जवळजवळ 3 ते 29 म्हणजे या ओव्यांपर्यंत 3 ते 29 या ओव्यांपर्यंत समर्थांनी अनेक मंत्र जे काही आहेत त्या अनेक देवदेवतांचे उल्लेख करून त्या अनेक देवदेवतांचा उल्लेख करून त्यांचे मंत्र सांगणारे जे काही संप्रदाय आहेत त्यांच्याकडे निर्देश केलेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे आज सुद्धा आपण पाहतो की सुरुवातीला प्रत्येकाला जी काही साधना दिलेली असते ती साधना म्हणजे मंत्रोपदेशच दिलेला असतो. आणि हळूहळू पुष्कळदा आपण असं सुद्धा पाहतो की ज्या व्यक्तीला सद्गुरूंनी मंत्रोपदेश दिलेला आहे तेच सद्गुरू कालांतराने मात्र त्या सत्शिष्याला म्हणजे मंत्रोपदेश केल्यानंतर काही कालांतराने काही वर्षानंतर मात्र सद्गुरू जे काही आहेत तर ते त्याला तत्वमसी सारख्या महावाक्याचा देखील उपदेश करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून या आत्ताच्या या उपदेश लक्षण समासामध्ये समर्थांनी भली मोठी यादी जी काही आहे देवदेवतांच्या नामांची यादी म्हणजे असे कितीतरी संप्रदाय आहेत, वेगवेगळे संप्रदाय आहेत आणि त्या वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मंत्र देण्याची काय आहे तर पद्धत आहे असं समर्थांनी त्या ठिकाणी काय तर सांगितलेलं आपल्याला दिसतं. आणि जवळजवळ एक काय 30व्या ओवीपासून तर 30व्या ओवीपर्यंत 29व्या ओवीपर्यंत अशा पद्धतीने समर्थांनी अनेक मंत्र जे काही आहेत त्या मंत्र आणि मंत्रांच्या देवदेवता ज्या काही आहेत त्यांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. आणि विशेष करून 10व्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात की या 10व्या ओवीत या सर्व मंत्रांच्या संदर्भात त्या ठिकाणी विचित्र मायेची कळा कोण जाणे आणि अशा पद्धतीने ही विचित्र मायेची कळा आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने याचा उपदेश जो काही आहे तो उपदेश केला जातो. आणि पुष्कळदा जे काही उपदेश करणारे असतात ते मात्र वेगवेगळ्या पद्धतीने उपदेश करतात. कारण त्या काळामध्ये मांत्रिक म्हणा सकाम म्हणा जबरदस्त सकामतेचा प्रभाव जो काही होता तो जबरदस्त सकामतेचा प्रभाव होता. आणि म्हणून काही तांत्रिक उपासना काही अघोरी उपासना अशा सुद्धा त्या काळामध्ये केल्या जात होतात. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा तशा पद्धतीचा उपदेश जो काही आहे तो त्या ठिकाणी केला जायचा. किंबहुना त्या काळामध्ये सर्पदंश किंवा विंचू चावणे इत्यादींवरती सुद्धा मंत्रांसारखा उपदेश जो काही आहे तो मंत्रांसारखा उपदेश केला जायचा. आणि मंत्रांसारखा उपदेश करून मग तो सर्पदंश जो काही केलेला असेल तर त्या सर्पदंशावरती त्या मंत्राच्या साह्याने तो काय केला जायचा तर तो सर्पदंश बरा केला जायचा. किंवा विंचू चावणे वगैरे सुद्धा हे जे काही आहेत काही अशा पद्धतीचे तर याच्यावरती मंत्रांशिवाय दुसरा काही उपचार त्या काळामध्ये नव्हता. किंबहुना की भूतबाधेसारखे सुद्धा अशा प्रकारचे अनेक आजार सुद्धा असायचे आणि त्याला सुद्धा त्या ठिकाणी मग काही उपदेश जो काही आहे तो उपदेश मंत्राच्या माध्यमातून केला जायचा. आणि म्हणून त्या काळातले अशा पद्धतीचे अनेक या मंत्रोप उपदेशाचे प्रकार समर्थांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. पण खरं पाहिलं असता 21व्या ओवीमध्ये समर्थ जे काही सांगताहेत की खरं पाहिलं असता शिष्याचा कल पाहून काय दिले जात होते तर मंत्र जे काही आहे ते दिले जायच होते. हे किती म्हणून सांगणारे शिवशक्तींची अनंत नावे इच्छेसारखी स्वभावे उपदेशिती. म्हणजे प्रत्येकाला उपदेश करत असताना त्या ठिकाणी ज्याचा जसा पिंड आहे किंबहुना ज्याच्या घरात जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेनुसार सुद्धा प्रत्येकाला काय केला जात असेल तो उपदेश केला जात असेल. आणि अशा पद्धतीने अनेक उपदेश जे काही आहे देवी देवतांच्या मंत्रांचा उपदेश जो काही आहे तो अशा पद्धतीने केला जात होता. पण मग 30व्या ओवीमध्ये समर्थ मात्र या संदर्भामध्ये सांगतात की ऐसे उपदेशांची स्थिती पुरे आता सांगो किती ऐसे हे उपदेश असतील असंख्यात.
अशा पद्धतीचे अनेक उपदेश जे काही आहेत ते उपदेश असंख्यात असायचे. पण मग पुढे त्याचा खुलासा आणखीन ते करताना म्हणतात, ऐसे उपदेश अनेक परिज्ञाने विण निरर्थक. सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे ज्ञान महत्वाचं आहे. म्हणून हे सगळे उपदेश जे काही आहेत ते अलीकडचे आहेत. आणि पलीकडचा अर्थातच अत्यंत अंतिम कल्याणाच्या संदर्भातला उपदेश जर कोणता असेल तर तो म्हणजे ज्ञानाचा उपदेश आहे. म्हणून परिज्ञाने विण निरर्थक. आणि जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे सगळे काही उपदेश जे काही आहेत तर अर्थातच ते कामाचे आहेत. पण त्यांनी चित्त शुद्धी व्हायला काय होतो तर त्याने उपयोग होतो. पण मग सगळ्यात महत्वाचा उपदेश जर कोणता असेल तर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात, नाना शास्त्रम पठन लोके नाना दैवत पूजनम आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत मात्र हे सगळं जे काही आहे ते काय होतं तर यांनी पूर्णत्वाला माणूस जाऊ शकत नाही. आणि म्हणून पूर्णत्वाला जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इदम उत्तमम. सगळ्यात श्रेष्ठ काही असेल तर ते म्हणजे त्या ठिकाणी काय आहे तर आत्मज्ञान होण्यासाठी जो काही उपदेश सद्गुरु करतात तर तो उपदेशच सगळ्यात महत्वाचा असतो. आणि म्हणून हे सगळे जे काही उपदेश केलेले आहेत ते अलीकडचे आहेत. त्यांनी चित्त शुद्धी व्हायला त्यांनी मदत होते. अनेक मंत्रांचा जप जो काही आहे तो अनेक मंत्रांचा जप या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्यात वेगवेगळे देवदेवतांचे मंत्र जे काही उल्लेख केलेला आहे तर हा कशासाठी सांगितलेला असतो, यांनी चित्त शुद्धी व्हायला. उपासना जी काही आहे ती उपासना जेव्हा निष्काम पद्धतीने होते आणि ती निष्काम पद्धतीने झालेली उपासना जेव्हा त्यांनी चित्त शुद्ध होतं तेव्हाच खरा तो शिष्य जो काही आहे तो सत्शिष्य जो काही आहे तो शुद्ध ज्ञानाचा अधिकारी होतो. आणि मग शुद्ध ज्ञान त्याला सांगितलं जातं. आणि म्हणून पुष्कळदा आपण पाहतो की परमपूज्य डॉक्टर काका सुद्धा त्या ठिकाणी काही जणांना सुरुवातीला काय तर मंत्रोपदेश केलेला दिसतो आणि कालांतराने 4-5 वर्षांनी किंवा पुढे त्यांना वाटेल तेव्हा ते त्यांना काय करतात तर तत्वमसी सारख्या महावाक्याचा उपदेश मात्र त्यानंतर केला जातो. आणि म्हणून या समासामध्ये उपदेश लक्षण या समासामध्ये समर्थांनी या ठिकाणी सांगितलं की या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे अन्य. वास्तविक पाहता आत्मज्ञानासारखं पावन करणारं दुसरं तिसरं सर्वश्रेष्ठ असं साधन नाही. आणि आत्मज्ञानाला प्रथम क्रमांक जो काही आहे तो प्रथम क्रमांक द्यायला पाहिजे. आणि म्हणून सकळ उपदेशी विशेष की कोणत्याही उपदेशाहून आत्मज्ञानाचा उपदेश जो काही आहे तो मात्र त्या ठिकाणी काय आहे तर अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि असं भगवंतांनी सुद्धा जागोजागी सांगून ठेवलेलं आहे. त्या संदर्भामध्ये श्लोक आहे की यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. अर्थात कोणत्याही वर्णाच्या पुरुषामध्ये आत्मज्ञान सुप्रतिष्ठित झालं असेल तरच त्याच्या दासाचा म्हणजे मी जन्मोजन्मी दास होऊन राहतो अशा पद्धतीचा एक श्लोक सुद्धा त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून आत्मज्ञान जे काही आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि त्याच आत्मज्ञानाचा उल्लेख जो काही आहे तो समर्थांनी मात्र 5व्या दशकातल्या 6व्या समासामध्ये केलेला दिसतो. आणि तो उपदेश जर कोणता असेल तर तो म्हणजे आत्मज्ञानाचा महिमा हा काही और आहे. आणि तो और असलेला आत्मज्ञानाचा महिमा जो आहे आणि त्या संदर्भामध्ये समर्थांनी सांगून ठेवलंय की ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण ज्ञानाव ज्ञान अशा पद्धतीने त्यांनी त्याचा खुलासा केलाय. आणि हे जे काही म्हणजे पहावे आपणासी आपण असे हे जे काही दोन आपण याच्यामध्ये दडलेले आहेत तर खऱ्या अर्थाने हा पहिला आपण जो आहे आपणासी आपण पाहावं असं जे काही म्हणतात तर एक पहिला आपण दडलेला आहे आणि दुसरा जो आपण आहे तर एक पहिला मी जो
आपण जो आहे तो म्हणजे जीव आहे आणि त्या जीवानी आपणासे आपण पाहावं तर कोणाला पाहावं तर आत्मतत्वाकडे पाहावं. आत्मज्ञान प्राप्त होऊन घेण्याच्या दृष्टिकोनातून त्या जीवानी कोणाकडे बघायचं आहे तर आत्मतत्व हेच त्याचं लक्ष आहे आणि म्हणून अलक्षी लक्ष लावावे असं मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. आणि त्याच दृष्टिकोनातून या आत्मज्ञानाचं महत्व सांगताना अतिशय महत्वाची ओवी आहे 34वी आणि त्या 34व्या ओवीमध्ये समर्थ अशा पद्धतीने सांगतायत की आत्मज्ञानाचा महिमा निर्णय चतुर्मुख ब्रह्मा. वास्तविक पाहता ब्रह्मदेवाला सुद्धा आत्मज्ञानाचा महिमा आकलन होऊ शकत नाही आणि म्हणून प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे, मग सामान्य बिचारा माणसाला त्या जीवाला कशा पद्धतीने त्या आत्मज्ञानाचा महिमा कळेल. आणि म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जर काही असेल ते म्हणजे आत्मज्ञान आहे असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. आणि मग त्याच्या पुढे मात्र की सकळ तीर्थांची संगती स्नान दानाची फलश्रुती त्याहुनी ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे. अनेक सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत की जसं या पृथ्वीवरती तीर्थयात्रा करणं जे काही आहे त्या तीर्थयात्रा ह्या चांगल्या गोष्टी आहेत. अनेक त्या तीर्थांमध्ये स्नान करणं हे स्नान देखील अतिशय चांगल्या गोष्टी आहेत. काही दानांचा उल्लेख आहे, ते दान करणं देखील अतिशय चांगलं आहे. पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर का काही असेल तर ते म्हणजे कोटी गुणांनी कोटी पटीने मात्र आत्मज्ञान जे काही आहे ते आत्मज्ञान मात्र या सगळ्यांपेक्षा सगळ्यात काय महत्वाचं आहे. आणि म्हणून मग इथे अशा पद्धतीने म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहुनी गहन आणि हे आत्मज्ञान अतिशय सूक्ष्म आणि अतिशय श्रेष्ठ असल्यामुळे आता त्याची लक्षणे सांगतो की ऐका असं या उपदेश लक्षणांमध्ये समर्थ म्हणतात. पण तरी सुद्धा समर्थांनी त्या लगेच पुढच्या समासामध्ये काही आत्मज्ञानाचा उपदेश केलेला नाही. तर समर्थ आता पुन्हा त्या ठिकाणी की ही जी काही अनेक प्रकारची ज्ञान आहेत बहुधा ज्ञान निरूपण या समासामध्ये समर्थांनी पुन्हा आणखीन वेगवेगळी काय दिलेली दिसतात आपल्याला. तर वेगवेगळी पुन्हा बहुधा ज्ञानाच्या संदर्भात समर्थांनी उपदेश केलेला दिसतो. आणि हे बहुधा ज्ञान जे काही आहे की कारण व्यवहारामध्ये सुद्धा अनेक 64 कला आपलं 14 विद्या आणि 64 कला असं सांगितलेलं आहे. आणि 14 विद्या आणि 64 कला या प्राप्त केल्या तरी सुद्धा म्हणजे एवढं जरी या सगळ्या विषयांमधलं ज्ञान जे काही आहे 14 विद्यांचं वेगवेगळं ज्ञान, ह्या वेगवेगळ्या विद्या याचा अर्थ काय बायोलॉजी आहे, सायकोलॉजी आहे, काय सायन्स आहे, अमुक आहे टमुक आहे, अशा ज्या काही वेगवेगळ्या विद्या आहेत या सगळ्या विद्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ विद्या जर कोणती असेल तर भगवंतांनी सुद्धा 9व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि किंबहुना विभूती योगामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. विभूती योगामध्ये म्हणताना भगवंत सांगतायत अर्जुनाला अध्यात्म विद्या विद्यानाम, सगळ्या विद्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ विद्या जर कोणती असेल तर ती म्हणजे अध्यात्म विद्या आहे. आणि ती अध्यात्म विद्यामध्ये नेमकं अध्यात्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, शरीराचे प्रकार किती आहेत वगैरे वगैरे या संदर्भातलं सगळं जे काही मार्गदर्शन जे आहे ते अध्यात्म विद्या या संदर्भामध्ये येतं. आणि म्हणून ही अध्यात्म विद्या सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे असं विभूती युगामध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं. आणि त्याचप्रमाणे 9व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत या अध्यात्म विद्येच्या संदर्भामध्ये किंवा ज्ञानाच्या संदर्भामध्ये म्हणतायत की राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. कसं आहे हे ज्ञान जे 9व्या अध्यायात भगवंतांनी ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान त्या ठिकाणी राजविद्या राजगुह्यम. आणि या कोणत्या ज्ञानाबद्दल बोलतात भगवंत तिथे तर आत्मज्ञानाच्या संदर्भात ते बोलताहेत. आणि म्हणून हे आत्मज्ञान कसं आहे तर त्याविषयीचा उल्लेख करताना राजविद्या राजगुह्यम सगळ्या विद्यांचा राजा असलेलं आणि राजगुह्यम ज्या अनेक गुह्य गोष्टी आहेत त्या अनेक गुह्य गोष्टींमध्ये सगळ्यात गुह्य असलेली गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे आत्मज्ञान आहे. आणि म्हणून राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम, हे अत्यंत पवित्र असणारी असं हे ज्ञान आहे.
आणि त्याच बरोबर त्यांनी अशा पद्धतीने म्हणजे 9व्या अध्यायामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. मग आता समर्थ एकदम आत्मज्ञानाच्या उपदेशाकडे जात नाहीत आणि समर्थ मात्र इथे तुम्हा आम्हाला कशा प्रकारचा उपदेश करताना दिसतात, तर या बहुधा ज्ञानाचा उपदेश तुम्हा आम्हाला करताना दिसत आहेत. आता हे बहुधा ज्ञान म्हणजे व्यवहारात असलेलं ज्ञान, म्हणजे आता जसं आपण बोललो की 14 विद्या आणि 64 कला, अनेक कला आहेत. त्या अनेक कलांमध्ये सुद्धा या सगळ्यांपेक्षा सुद्धा आत्मज्ञान जे काही आहे ते मात्र कसं आहे, वेगळंच आहे. म्हणून दोन इंग्लिशमध्ये असलेल्या 2 शब्द जे काही आहेत या संदर्भात वापरले जातात की हे व्यवहारातलं सगळं जे काही ज्ञान आहे त्याला खरं ज्ञान म्हणत नाही, तर त्याला माहिती किंवा इन्फॉर्मेशन असं म्हणतात. आणि त्या इन्फॉर्मेशनलाच मात्र आपण ज्ञान असं समजून चालतो. एखाद्या व्यक्तीला अनेक प्रकारचं ज्ञान जे काही आहे ते जेव्हा असतं तेव्हा आपण सहजच बोलून जातो त्या व्यक्तीबद्दल की बापरे, त्यांना ना खूपच ज्ञान आहे बाबा. पण त्यांना असणारं ज्ञान जे आहे ते आत्मज्ञानाच्या संदर्भातलं नसतं. त्यांच्याजवळ असलेलं जे ज्ञान आहे ते व्यावहारिक दृष्ट्या अनेक कलांचं किंवा अनेक विद्यांचं ज्ञान त्यांना असू शकतं. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, तर ते जे काही त्याला म्हणतात त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात, म्हणजे माहिती असं म्हणतात. आणि खरं ज्ञानाच्या संदर्भात इंग्लिशमध्ये शब्द पाहायचा झाला तर तो म्हणजे नॉलेज, की पाहावे आपणासे आपण, हे जे काही आहे हे खरं नॉलेज आहे, हे खरं ज्ञान आहे. आणि हे जे ज्ञान आहे हे जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत अंतःकरणातली तळमळ जी काही आहे ती कधी सुद्धा निभवू शकत नाही. आणि म्हणून अंतःकरणातली ती तळमळ जी आहे ती तळमळ ब्रह्मज्ञान प्राप्तीशिवाय काय होत नाही, तर शांत होत नाही. आणि म्हणून इथे त्यांनी पहिल्याच ओवीमध्ये बहुधा ज्ञान निरूपणामध्ये समर्थ आपल्याशी बोलतात आणि ते सांगतायत, जवते ज्ञान नाही प्रांजळ, अर्थातच ते अनुभवाचं ज्ञान जे म्हणजे शुद्ध ज्ञान जे आहे ते जोपर्यंत ते शुद्ध ज्ञान, ते ब्रह्मज्ञान आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तव सर्व काही निर्फळ. तोपर्यंत सगळं बाकीचं कितीही कमवलं आणि कितीही इतर विषयांचं ज्ञान मिळवलं तरी सुद्धा ते खरं ज्ञान नाही, कारण ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने निर्द्वंद्व अवस्था जी काही प्राप्त होते ती निर्द्वंद्व स्थिती प्राप्त होण्यासाठी ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरा तिसरा पर्याय नाही. आणि म्हणून ब्रह्मज्ञानाच्या संदर्भात म्हणजेच आत्मज्ञानाच्या संदर्भामध्ये समर्थ या ठिकाणी अशा पद्धतीने सांगतायत की बाकीचं कितीही काहीही मिळवलं, कितीही डिग्र्या मिळवल्या, कितीही हुशार त्या ठिकाणी आपण असलो व्यवहाराच्या दृष्टिकोनातून, बरेचसे लोक एक झालं की एक डिग्री पीएचडी करतात आणि 10-10, 12-12 विषयांमध्ये पीएचडी करणारे सुद्धा लोक आहेत. पण कितीही हे व्यवहारातलं ज्ञान जरी मिळवलं तरी सुद्धा त्यांनी खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या अंतःकरणात जी तळमळ आहे ती तळमळ शांत होऊ शकत नाही. खरं समाधान जे आहे ते खरं समाधान तुम्हा मला प्राप्त होऊ शकत नाही. अखंड समाधानाची स्थिती जी काही आहे ती अखंड समाधानाची स्थिती तुम्हाला मला त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय होऊ शकत नाही. आत्मज्ञान जे आहे ते एका व्यक्तीला त्या आत्मज्ञान होतं, म्हणजे आपण कोण आहोत, काय आहोत, आणि ते अनुभवाचा आधी सुरुवातीला त्याला परोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. परोक्ष ज्ञानातून समजून घ्यावं लागतं की खरं कशाला म्हणतात आत्मज्ञान, हे आधी शाब्दिक ज्ञानातून ते कळवून घ्यावं लागतं. आणि मग ते शब्द ज्ञानातून कळल्यानंतर म्हणजेच परोक्ष ज्ञान झाल्यानंतर की त्या संदर्भामध्ये सुद्धा बरेच उल्लेख जे काही आहेत की मला स्वतःला मी देह आहे असं वाटतं, मी मन आहे असं वाटतं, मी बुद्धी आहे असं वाटतं, मी काय गृहिणी आहे असं वाटतं. आता हे सगळं मी देह आहे हेच सगळ्यात मोठं अज्ञान आहे. आणि हे मोठं अज्ञान जोपर्यंत आमचं जात नाही, त्या आत्मज्ञान जोपर्यंत आम्हाला प्राप्त होत नाही, आणि मग श्री गुरु जेव्हा आत्मज्ञानाचा काय करतात, आम्हाला उपदेश करतात, तेव्हा बाकीचं हे सगळं ज्ञान जे काही आहे म्हणजे अज्ञान हळूहळू का होईना पण निवृत्त व्हायला लागतं. आणि हे अज्ञान आमचं निवृत्त होण्यासाठी आम्हाला श्री सद्गुरु जे काही आहेत ते सद्गुरु आम्हाला काय करतात, तर आत्मज्ञानाचा उपदेश करतात.
आणि जोपर्यंत तो उपदेश नुसता तेवढ्या पुरता तो उपदेश करून सुद्धा चालत नाही. तो उपदेश झाल्यानंतर तशा प्रकारची साधना जी काही आहे ती साधना दीर्घकाळपर्यंत करावी लागते. तो त्या अनुभवापर्यंत काय पोचावं लागतं त्यासाठी. आणि मग अनुभवापर्यंत पोचल्यानंतर मात्र त्या ठिकाणी काय होतं तर खरं अखंड समाधान आम्हाला प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून इथे ते अशा पद्धतीने खुलासा करतायत त्या संदर्भातला की हे जे काही ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत अद्वैत स्थिती आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग ही अद्वैत स्थिती प्राप्त झाली तरच खऱ्या अर्थाने आमच्या अंतःकरणातली सगळं द्वैत जे काही आहे ते सगळं द्वैत नाहीस होऊन जातं. आणि ते द्वैत नाहीस करण्यासाठी आत्मज्ञान हा काय आहे त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय जर कोणता असेल तो आत्मज्ञानाचा उपदेश आम्हाला करून घेणं. आणि सद्गुरु तो आम्हाला करून देतात. आणि म्हणून आता या बहुधा ज्ञान निरूपण समासामध्ये समर्थांनी अनेक ज्ञानांचा उल्लेख जो काही आहे तो अनेक ज्ञानांचा उल्लेख समर्थांनी केलेला दिसतो. आणि त्यामध्ये ते म्हणतात की ज्ञान म्हणता वाटे भ्रम काय रे बा असेल वर्म म्हणून हा अनुक्रम सांगितलेला. आता ब्रह्मज्ञान हा शब्द उच्चारताच सर्वसामान्य माणसांना कारण हे कधी ऐकलेलं नसतं. आणि कधी ऐकलेलं नसलं आणि पहिल्यांदाच जेव्हा एखादा माणूस ऐकतो तेव्हा मात्र तो त्या ठिकाणी घोटाळ्यात जाऊ शकतो. आणि हाच जणू काही सर्व काही ब्रह्म घोटाळा आहे असं त्याला वाटायला लागतं. कारण कधी त्यांनी हे शब्दच ऐकलेले नसतात. पण जेव्हा आपण अशा पद्धतीने सद्ग्रंथांच्या वाचनाला लागतो आणि सद्ग्रंथ समजवून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नाला लागतो तेव्हा मात्र जेव्हा अशा प्रकारचे शब्द आपल्या समोर येतात तेव्हा मात्र सुरुवातीला अशा पद्धतीने याचं काही म्हणजे काय नेमकं समर्थांना सांगायचं आहे कशा पद्धतीने सांगायचं आहे हे आपल्याला सुरुवातीला कळत नाही. पण हळूहळू जेव्हा वारंवार अशा पद्धतीने त्या ग्रंथाचं समजून घेण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीकडून समजून घेण्याचा जो प्रयत्न आपण करतो तेव्हा मात्र हळूहळू या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो काही आहे तो उलगडा व्हायला लागतो. आणि त्याच दृष्टिकोनातून म्हणून आता समर्थ हे बहुधा ज्ञान कशा प्रकारचं असतं त्याविषयीचा उल्लेख या ठिकाणी करत आहेत. आणि ते म्हणतायत की एखादी व्यक्ती असते त्या एखाद्या व्यक्तीला भूत भविष्य आणि वर्तमान या घटना बरोबर सांगता येतात की पुढे मागे काय घडून गेलेलं आहे किंवा पुढे काय घडणार आहे किंवा सद्यस्थितीमध्ये काय त्या ठिकाणी चालू आहे. तर असं सुद्धा बऱ्याच जणांना अशा प्रकारची काय असते एक प्रकारची ती सिद्धी असते. आणि ती एक प्रकारची सिद्धी प्राप्त झाल्याचा परिणाम म्हणून तुमच्या आयुष्यात पूर्वी काय घडून गेलेलं आहे म्हणजे भूतकाळामध्ये काय घडून गेलेलं आहे असं सुद्धा एखादी व्यक्ती सांगू शकते. किंवा पुढे काय आणखीन घडणार आहे हे देखील ती भविष्यातलं सुद्धा त्या ठिकाणी काय तर भविष्य सुद्धा वर्तवू शकते. किंवा वर्तमान काळामध्ये काय चाललेलं आहे तर हेही ती सांगू शकते. पण असं जे काही सगळे सांगतात म्हणजे जे कोण सांगतात तर ते आपल्याला ज्ञानी आहेत असं वाटतं. पण वास्तविक पाहता यासीही म्हणजे ज्ञान परी ते ज्ञान नव्हे. पण समर्थ इथे खुलासा करतात की अशी काही सिद्धी एखाद्याला प्राप्त झालेली असते आणि त्या सिद्धीच्या बळावर अशा पद्धतीने तिन्ही प्रकारचं भूत भविष्य आणि वर्तमानाचं ज्ञान जे काही आहे तो ज्ञान त्या ठिकाणी तो सांगू शकतो. पण त्याला खरं ज्ञान म्हणत नाही. पुष्कळ साधना केल्यानंतर अशा प्रकारच्या काही सिद्धी असतात की त्या सिद्धी मनुष्याला प्राप्त होऊ शकतात. आणि त्या प्राप्त झालेल्या सिद्धींमध्येच माणूस काय करतो तर माणूस त्यामध्ये अडकून जातो. आणि म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा त्यांच्या नाथ भागवतामध्ये या सिद्धी म्हणजे आपल्याला काय अध्यात्मशास्त्रामध्ये आत्मज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे सगळे अडथळे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून याला सुद्धा काय तर माणूस चकित होतो असं काही लोक जेव्हा सांगतात
की अरे बापरे, यांना तर सगळं काही कळतं, वर्तमान भूत भविष्य वगैरे, आणि म्हणून माणसं चकित होऊन त्यांच्याच पाठीमागे लागण्याची शक्यता जी काही आहे ती माणसाची शक्यता अशा पद्धतीने असू शकते. आणि म्हणून त्या समर्थ आपल्याला सावध करतायत. खरं समर्थांनी या बहुधा ज्ञान निरूपण नावाच्या समासामध्ये तुम्हा मला खऱ्या अर्थाने सावध केलेला आहे की भलत्या सलत्या गोष्टीला तुम्ही आत्मज्ञान समजू नका, अध्यात्मज्ञान तुम्ही समजू नका. अध्यात्मज्ञान हे याच्याही पेक्षा काय आहे, आत्मज्ञान जे काही आहे ते याच्यापेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून समर्थ आम्हाला या बहुधा ज्ञान निरूपण नावाच्या समासामध्ये आम्हाला जागृत करतायत. आणि म्हणून त्या अशा पद्धतीने आपल्याला सांगताहेत. किंबहुना पुष्कळ विद्यांचा अभ्यास म्हणजे न्याय मीमांसादी विद्यांचा अभ्यास जो काही आहे तर या विद्यांचा अभ्यास सुद्धा अनेकांचा पुष्कळदा असतो. आणि म्हणून त्याला या सगळ्याच प्रकारचं ज्ञान जे काही आहे तर त्या न्यायशास्त्रातलं ज्ञान, मीमांसा आहे, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा वगैरे अशा अनेक वैशेषिक आहे, या अशाही पद्धतीचं सगळं ज्ञान जे काही आहे ते त्याच्याजवळ एखाद्या माणसाजवळ असू शकतं. त्यांनी ते ज्ञान मिळवलेलं असू शकतं. किंवा अनेक संगीत शास्त्र, राग वगैरे यातलंही ज्ञान त्याच्याजवळ असेल. किंवा वैदिकी शास्त्रातलं सुद्धा ज्ञान त्याच्याजवळ, वेदाध्ययन केलेलं असेल तर तेही ज्ञान त्याच्याजवळ असू शकतं. पण त्याला सुद्धा खरं ज्ञान मिळत नाहीत. जोपर्यंत आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत हे सगळे व्यवहारामध्ये उपयुक्त असणारी ही ज्ञान आहेत. कारण वेदाध्ययन करून वेदांचं पठण करणारे सुद्धा काही काय तर पुरोहित असतात, भटजी असतात, आणि ते वेदांचं पठण करताना आपल्याला दिसतात. खडाखड वेद म्हणून दाखवतात. सामवेद आहे, अथर्ववेद आहे, काही ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे. आणि मग त्यांचे ते वेदांचा उच्चार ऐकले, त्यांचे ते मंत्र ऐकले की पण आपण भारावून जातो अतिशय. अर्थात ते त्या ठिकाणी काय तर ते वेदांविषयीचं ज्ञान आहे, पण त्यालाही समर्थांनी खऱ्या अर्थाने काय म्हटलेलं नाही तर आत्मज्ञान म्हटलेलं नाही, अध्यात्मज्ञान म्हटलेलं नाही. आणि म्हणून तेही ज्ञान जे आहे तर ते म्हणतात वेदाध्ययन केलेलं असेल, खूप वेद त्याचे पाठ सुद्धा असतील, मंत्र ऋचा अनेक काय घडघडा तो म्हणतही असेल, पण खरं ते त्याला सुद्धा ज्ञान म्हणत नाही. किंबहुना अनेक क्षेत्रातली पुन्हा ज्ञान असतात की जसं वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान आहे, व्यवसायाच्या संदर्भातलं ज्ञान आहे, आणि दीक्षा देता येणं किंवा अश्वादी परीक्षा याचं सुद्धा अनेक ज्ञान असतात. अनेकांना अनेक घोड्यांची पारख असते, हा घोडा चांगला का तो घोडा चांगला, आता सुद्धा वेगवेगळं काय आहे, पुन्हा त्या संदर्भातलं सुद्धा वेगवेगळं ज्ञान आहे. असं वेगवेगळं ज्ञान त्या ठिकाणी काय तर प्राप्त होऊ शकतं किंवा त्यांच्याजवळ असतं. ते तशा पद्धतीची विद्या शिकलेले असतात, पण खऱ्या अर्थाने त्याला सुद्धा काय अनेक माणसांची पारख असणं याला सुद्धा काय ज्ञान म्हटलेलं आहे, पण ते सुद्धा खरं ज्ञान नाही. आणि आता मात्र समर्थ 7व्या जवळजवळ ओवीपासून या बहुधा ज्ञान निरूपणामध्ये 7व्या ओवीपासून तर काय करत आहेत तर ते जवळजवळ त्या या ओव्यापर्यंत 30व्या तर 31व्या ओवीपर्यंत पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला सांगतात की कोणाला शब्दांचं ज्ञान असेल, कोणाला कलेचं ज्ञान असेल, कोणाला सृष्टीविषयीचं ज्ञान असेल, कोणाला रचना परीक्षेचं ज्ञान असेल, म्हणजे अशी अनेक प्रकारची ज्ञान आहेत. पण त्यांना खरं ज्ञान जे आहे ते खरं ज्ञान त्याला म्हणता येत नाही. त्याने अनेक पक्षी, अनेक पशु, अनेक त्या ठिकाणी फुलझाडं किंवा म्हणजे वनस्पती, अनेक त्या ठिकाणी हस्तरेषा, म्हणजे हे सगळे जे काही आहेत तर या सगळ्या संदर्भातलं ज्ञान जे काही आहे म्हणजे नृत्य, चित्र, वाद्य, अमुक तमुक, संमोहन शास्त्र, अशाही प्रकारची ज्ञान जी काही आहेत ती अनेकांना ती असू शकतात. पण समर्थ या सगळ्या यांना अनेक सिद्धी ज्या काही आहेत त्या सगळ्या सिद्धी याला सुद्धा काय म्हटलेलं तर ज्ञान त्यांनी म्हटलेलं नाही. 34व्या ओळीमध्ये समर्थ स्पष्टपणे सांगतायत
किंबहुना 32व्या ओळीत सुरुवातीला सांगतात, असो सकळ कळा प्रवीण विद्या मात्र परिपूर्ण, तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणूची नये. आणि मग आपल्याला सावध करतायत की खऱ्या अर्थाने त्याला काय, तर अनेक कलांमध्ये तो निपुण एखादी व्यक्ती असू शकते, अनेक सर्व विद्या सुद्धा संपन्न एखादी व्यक्ती असू शकते, पण त्याला कौशल्य असं म्हणतात, त्याला ज्ञान म्हणणं योग्य नाही. आणि ज्ञान म्हणजे फक्त एक काय आहे, तर आत्मज्ञानच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे सर्व ज्ञान आहे असा भास आपल्याला होतो, परंतु हे सगळं दृश्यामध्ये मोडणारं असल्यामुळे जगताचा हा काय, जगताचं हे ज्ञान आहे आणि दृश्य जगताचं हे ज्ञान, मग मुळात दृश्य जे आहे तेच मुळी भ्रम आहे, जग आहे असं वाटणं हाच मुळी काय आहे, तर मुळात भ्रम आहे. आणि म्हणून हे काही खरं आत्मज्ञानाचं लक्षण नाही, ब्रह्मज्ञानाचं लक्षण नाही. आणि या सगळ्यांपेक्षा ब्रह्मज्ञान जे काही आहे ते ब्रह्मज्ञान मात्र पूर्णपणे वेगळं आहे असं समर्थ तुम्हाला सांगताहेत. आणि म्हणून 34व्या ओळीमध्ये ते म्हणतात, जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. पुन्हा इथे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की दुसऱ्याच्या मनातील एखादी व्यक्ती, तिला जर का मनसिद्धी प्राप्त झालेली असेल, ज्या काही वेगवेगळ्या सिद्धी आहेत त्यातली एक वाचा सिद्धी आहे, एक मनसिद्धी आहे, आणि किंवा एखाद्या चेहऱ्यावरनं पाहून त्याला त्या ठिकाणी काय तर सांगता येऊ शकतं, अशी ही एक प्रकारची सिद्धी आहे. आता या सगळ्या सिद्धी असल्यामुळे ही अशा मनसिद्धी एखाद्याला प्राप्त झालेली असते, आणि त्या सिद्धीच्या बळावरती तुमच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा ती व्यक्ती काय सांगू शकते, की आता तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे सुद्धा त्या व्यक्तीला सांगता येऊ शकतं, अशी ज्याला सिद्धी प्राप्त झालेली आहे. किंवा एखाद्याला वाचन सिद्धी प्राप्त झालेली असते आणि ती वाचन सिद्धी प्राप्त झाल्यावरती तो जे काही बोलतो ते सगळं खरं होऊन बसतं. म्हणजे तशा घटना काय होतात की त्यांनी काहीतरी एक वाचन सिद्धीच्या माध्यमातून ती व्यक्ती काहीतरी बोललेली असते, आणि मग तशाच प्रकारच्या घटना ज्या काही आहेत त्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात. तेव्हा मात्र आपल्याला असं वाटू शकतं की बापरे, याला किती ज्ञान आहे, याने आमच्याकडे आधीच काय ओळखलं. म्हणजे अशा पद्धतीने दुसऱ्याच्या घरात काय चाललेलं आहे, कुठे कोणती ओळख ठेवलेली आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी काय तर एखाद्या व्यक्तीला हे सुद्धा त्या ठिकाणी तो सांगू शकतो. पण याला सुद्धा ते म्हणताहेत हे ज्ञान वाटते साचे, हे खरं ज्ञान आहे असं आपल्याला वाटतं, हा मोठा ज्ञानी आहे असं सुद्धा आपल्याला वाटतं, परंतु खऱ्या अर्थाने ते आत्मज्ञानाचं लक्षण नाही. अशा पद्धतीने या 34व्या ओळीमध्ये सुद्धा समर्थ सांगतात. आणि पुढे सुद्धा त्याचा खुलासा समर्थांनी केलेला आहे की पुष्कळदा बघा, पुष्कळचे साधक असतात आणि चांगले उत्तम अशा प्रकारचे साधक असतात. त्या साधकांना सुद्धा ध्यानामध्ये कदाचित लाल रंग, पिवळा रंग किंवा पांढरा रंग असा ध्यानामध्ये त्यांना दिसू शकतो. आणि हे जेव्हा ध्यानामध्ये त्यांना दिसतं, किंवा एखाद्या उत्तम साधकाला त्या ठिकाणी काही वेळा काही उदबत्ती लावलेली नाही, काही फुलं सुगंधित ठेवलेली नाहीत, आजूबाजूला सुगंधी फुलं नाही आहेत, पण अतिशय सुगंध परिमल जो काही आहे सुंदर अशा फुलांचा, म्हणजे सुगंधित फुलांचा परिमल जो आहे तो त्याला येऊ शकतो. मग याच्यावरनं आपल्याला त्याला ज्ञान प्राप्त झालंय असं सुद्धा वाटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून पण सगळ्या संतांनी या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे, आणि तो खुलासा म्हणजे की हे सगळे जे काही आहे, म्हणजे कुठले रंग दिसणं ध्यानामध्ये, किंवा एखादा नाद जो काही आहे तो नाद, सुंदर संगीत, बासरी ऐकायला आली आहे, म्हणजे हे आहे, किंवा नाद ऐकायला येतोय, किंवा एखादा सुंदर सुगंध त्या ठिकाणी येतोय, कुठल्याही प्रकारचं सुगंधित पदार्थ आजूबाजूला नसताना सुद्धा एखाद्याला ध्यानामध्ये अशा पद्धतीचा सुगंध सुद्धा त्याला येऊ शकतो. पण हे सगळे जे काही आहेत याला ज्ञान म्हणत नाहीत. आणि त्या ठिकाणी
कारण हा सुगंध जो ज्या अर्थी येतोय त्या अर्थी काय आहे तर पुन्हा अजून जाणीव जी काही आहे तो त्या आत्मज्ञानाशी आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला नाही. आणि जेव्हा मात्र तो आत्मज्ञानाशी आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो म्हणजेच परमात्मा तत्वाशी एकरूप झालेला असतो तेव्हा त्याला त्या ठिकाणी तो काहीही बोलू शकत नाही, काहीही सांगू शकत नाही किंवा अशा प्रकारचं कुठलं सुद्धा त्याला जे काही आहे तर असं त्याला ज्ञान होऊ शकत नाही. आणि म्हणून शुद्ध ज्ञान जे काही आहे ते शुद्ध ज्ञान मात्र वेगळं आहे. पण अर्थातच हे असे सगळे जे काही त्याला अनुभवायला गोष्टी येत आहेत तर हे म्हणजे मैलाचे दगड आहेत असं संतांनी आपल्याला अनेक संतांच्या वाङ्मयामध्ये या संदर्भातला उल्लेख अशा पद्धतीचा येतो की याला आपण ऑनलाईन आहोत एवढाच त्याचा काय आहे तर अर्थ आहे. आणि ऑनलाईन आहोत अशा पद्धतीचा तो अर्थ समजून की आपली साधना योग्य मार्गाने चाललेली आहे पण त्या कुठल्याही अशा प्रकारच्या सिद्धीमध्ये मात्र आपण अडकता उपयोगाचं नाही. परमेश्वर अशा पद्धतीने काही सिद्धी आपल्याकडे पाठवून आपल्याला त्या आत्मज्ञाना पासून काय करतो तर वंचित आपण होऊ अशा प्रकारचे काही अडथळे अशा प्रकारचे काही प्रतिबंध निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्याला सुद्धा आत्मज्ञान म्हणत नाही असं समर्थ या ठिकाणी म्हणत आहेत. आणि म्हणूनच समर्थाने इथे म्हटलं की महानुभाव महाभला मानसपूजा करिता चुकला कोणी एके पाचारीला ऐसे नव्हे म्हणून. एखादा महात्मा आहे आणि तो मानसपूजा करीत असताना त्याने त्यात चूक केली असं एखाद्या दुसऱ्याने जर का त्याच्या चूक लक्षात आणून दिली तर चूक लक्षात आणून देणारी सुद्धा व्यक्ती जी काही आहे तिला ज्ञान झालेलं आहे असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून समर्थ त्या ठिकाणी म्हणतात ऐसी जाणे अंतरस्थिती तयासी परमज्ञाता म्हणती. असं अंतर्ज्ञान असणाऱ्याला सुद्धा सामान्य लोक काय हा मोठा ज्ञानी आहे अशा पद्धतीने समजतात. परंतु जेणे मोक्ष प्राप्ती ते हे ज्ञान नव्हे पण ज्यांनी खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्ती म्हणते प्राप्त होते तर त्याला खऱ्या याला ज्ञान म्हणत नाही. आणि अशा पद्धतीने समर्थांनी या बहुधा ज्ञान निरूपणामध्ये काय सांगितलेलं आहे तर हे सगळी ज्ञान जी काही आहेत आतापर्यंत सांगितलेली सगळी ज्ञान जी काही आहेत ती त्या ठिकाणी ते म्हणतायत की खरं ज्ञान जर कोणतं असेल तर ते म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य ज्या ज्ञानातून साधल्या जातं त्यालाच खरं आत्मज्ञान असं म्हणतात, त्यालाच खरं ब्रह्मज्ञान असं म्हणतात. की जोपर्यंत जीव अशा पद्धतीने ब्रह्म पासून वेगळा आहे म्हणजे जीव आणि ब्रह्म एकरूपच आहेत असं जोपर्यंत त्याला अनुभवायला येत नाही अर्थाने त्याला ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान जे काही आहे ते असं म्हणता येत नाही असं समर्थ या ठिकाणी. आणि म्हणून या सगळ्या समासांवरून आपण लक्षात घ्यायचंय ते एकच लक्षात घ्यायचंय की आत्मज्ञान जे काही आहे ते सद्गुरूंच्या कृपेशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही. आणि सद्गुरूंनी कृपा करून सद्गुरू अशा पद्धतीचा आत्मज्ञानाच्या संदर्भाच्या दृष्टिकोनातून महावाक्याचा उपदेश शिष्याला जेव्हा करतात तेव्हाच खऱ्या अर्थाने ते आत्मज्ञान जे काही आहे ते प्राप्त होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी तशा प्रकारे सद्गुरूंनी सांगितलं पुन्हा साधना करावी लागते आणि तो अनुभव सुद्धा काय तर अपरोक्ष आणि दृढ अशा प्रकारचा अनुभव यावा लागतो. आणि म्हणून आता त्या ठिकाणी म्हणताय ते की खरं समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी शुद्ध ज्ञान ब्रह्मज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ते शुद्ध ज्ञान प्राप्त झाल्यावरच खऱ्या अर्थाने समाधान जे काही आहे अखंड समाधानाची स्थिती जी काही आहे ती अखंड समाधानाची स्थिती त्या ब्रह्मज्ञानानेच प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून समर्थांना आता श्रोता प्रश्न विचारतोय, काय प्रश्न विचारतोय तर ते असं म्हणतायत, समर्थ सांगतायत तरी ते कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण. आता त्या समाधानाचं लक्षण नेमकं काय आहे ते मला तुम्ही काय करा तर ते मला तुम्ही विशद करून सांगा. आणि अशा पद्धतीने शिष्याने शुद्ध ज्ञाना संबंधीचा प्रश्न जो काही आहे तो प्रश्न काय तर
सद्गुरूंना म्हणजेच समर्थांना या ठिकाणी विचारलेला आहे. आणि आता मात्र समर्थ या पुढच्या समासापासून शुद्ध ज्ञानाच्या संदर्भामध्ये काय करणार आहेत तर मार्गदर्शन करणार आहेत. आणि या दृष्टिकोनातून म्हणून समर्थ 39व्या ओवीमध्ये स्पष्टपणे सांगतात, ऐसे शुद्ध ज्ञान पुसले ते पुढीले समासी निरोपले. आणि अशा पद्धतीने या शुद्ध ज्ञानासंबंधीचा प्रश्न विचारल्यानंतर त्या आता समर्थ तुम्हा मला पुढच्या समासामध्ये सांगणार आहेत. आणि म्हणून आता श्रोत्यांनी अत्यंत सावध होऊन पुढच्या समासात समर्थांनी खऱ्या अर्थाने शुद्ध ज्ञानाचा उपदेश कसा असतो त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तेच आपल्याला आता पुढच्या मंगळवारी जे काही आहे ते आपल्याला त्या ठिकाणी शुद्ध ज्ञान कसं असतं या संदर्भातला उल्लेख समर्थांनी जो विस्तृत पद्धतीने केलेला आहे तो विस्तृत पद्धतीने केलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये बघा, आपण मागच्या वेळेस बघितलं की बहुधा ज्ञान निरूपणामध्ये कशा पद्धतीची वेगवेगळी ज्ञान ते पण पाहिलं. आणि मंत्रोपदेश, मंत्राचा उपदेश जो कशा पद्धतीने असतो तर त्याही संदर्भामध्ये समर्थांनी मार्गदर्शन केलं. पण तो मंत्रोपदेश असेल काय किंवा हे बहुधा ज्ञान निरूपण असेल काय, त्याला खऱ्या अर्थाने म्हणजे काय म्हणता येत नाही, तर आत्मज्ञानाकडे नेण्यासाठी शुद्ध ज्ञानाचा उपदेश त्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून तो शुद्ध ज्ञानाचा उपदेश असा कसा असतो आणि तेच त्यांनी समर्थांनी आता पुढच्या समासात ते सांगणार आहेत. या दोन्ही समासांवरनं आपल्याला विशेष करून नेमकं आपण जे फसतो, कोणाला खूप माहिती आहे आणि खूप काही कोणी सांगताय किंवा कोणाला काही खूप सिद्धी प्राप्त झालेल्या आहे आणि त्या सिद्धीच्या माध्यमातून तो काही ना काही ज्ञान आपल्याला जेव्हा सांगतोय अशा पद्धतीने, तेव्हा आपण त्याच्यामध्ये अडकता उपयोगाचं नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि खरं जर का काही असेल तर ते सद्गुरू जे असतात ते सद्गुरू फक्त शुद्ध ज्ञानाचा उपदेश करतात, म्हणजेच महावाक्याचा उपदेश करतात. आणि त्या महावाक्याच्या उपदेशामध्येच जीवच मूळचा ब्रह्मरूप आहे याबद्दलचा त्यांनी तो उपदेश केलेला असतो. आणि म्हणून पदार्थ ज्ञान वेगळं आहे, माहिती वेगळी आहे आणि तोच आत्मा मी आहे असं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान मात्र आत्मज्ञान आहे. म्हणून माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यामध्ये अत्यंत फरक आहे. आणि ते पुढच्या वेळेस आपण जाणण्याचा प्रयत्न करूया. झालेली सेवा समर्थांच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.